साहेबांची सुरुवात आदित्यच्या घरी जाऊनच झालेली होती. आदित्यच्या घरी जाऊन काय करतो काय माहिती. तिकडनी तो आदित्य आमच्या घरी आला ते बघून माहीत असलेला सात्विकसुद्धा त्याच्या मागे मागे पळत आला. त्याच्या वस्तूला जर हात लावला तर तो बघा कसा आपली वस्तू वापस घ्यायचा प्रयत्न करतो. तो आल्यानंतर मी चहा ठेवून चहा वगैरे पिऊन घेतला आणि त्याला व्हिडिओ कॉलवर त्याच्या मावशीसोबत बोलू दिलं. मावशीचा कॉल चालू असताना मावशी त्याचं आश्चर्य कौतुक करत होती की काय करत असतो, काय खेळत असतो. आजच्या जेवणामध्ये मी मटकीचे थालीपीठ बनवलेले. ते कशाप्रकारे बनवले हे तुम्ही बघू शकता. सगळं मिश्रण बारीक केल्यानंतर मी मटकीसुद्धा बारीक केली होती. बारीक केल्यानंतर मी त्याच्यामध्ये बाजरीचं पीठ आणि आपलं आट्याचं पीठ टाकलेलं होतं. थोडा अजवाईन टाकलं होतं आणि जे धनी वगैरे असते, धनी मिरची याचा पेस्ट केला होता मी. ते पेस्ट मिक्स करून कोथिंबीर घातली होती. भरपूर कोथिंबीर घालायची कारण खूप छान होते. हळद घालून चवीनुसार मी मीठ घातलं होतं. मीठ घातल्यानंतर मी त्याला खूप छान मिक्स करून घेतला आणि एका रुमालावरती ते थालीपीठ थापून घेतले आणि त्याला मी होल पाडले कारण ते व्यवस्थित शिजावं म्हणून. नॉनस्टिक तव्यावर मी त्याला फ्राय केलं आणि खूप छान झाले होते. हे मी करताच बिट्टूला खायला दिले होते. मला असं वाटलं होतं की त्याला आवडणार नाही, पण त्याने खूप आवडीने खाल्ले. तर स्वतःहून मला मागत होता. थालीपीठनी पोट भरणार नाही म्हणून मी शुभमसाठी भाकरी आणि टमॅटोची चटणी केली होती. टमॅटोची चटणी त्याला आवडते. आल्यानंतर मी त्याला जेवण दिलं आणि देवपूजा करत असताना हा व्हिडिओ कधी घेतला मला माहिती नव्हतं. नंतर देवपूजा बघा मी कशाप्रकारे केली होती. आज समोरच्या सोसायटीमधले हे तिघं बिट्टूची वाटच बघत असते आणि बिट्टूला हाय आणि तिथून खेळवत असते. ते बघून बिट्टू खूप आनंदी होतो. नंतर आम्हाला खाली जायचं होतं. लिफ्टमध्ये स्वतःच आधी जाऊन उभा असतो आणि नंतर मला येतपर्यंत वेट करतो. खाली गेल्यानंतर हा इतका खुश होतो आणि इतका छान खेळतो. याला स्वतःचं फ्रीडम भेटलं असं वाटतं आणि खूप छान खेळतो. रात्रीच्या स्वयंपाकामध्ये आज भेंडी होती. भेंडी फ्राय केली होती फक्त, जास्त हेवी नाही जेवायचं होतं म्हणून भेंडीच केली होती. रात्री आम्हाला कूलर घ्यायला जायचं होतं म्हणून भरपूर कूलर शोधला. बरेच दुकान बघितलं. शेवटी एक कूलर घेतला. नंतरचा ब्लॉगमध्ये दिसतीलच. घरी येऊन जेवण केलं. असा होता आमचा दिवस. बाय बाय, टेक केअर.